इचलकरंजी महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वाद आता थेट मुख्यमंत्री स्तरांपर्यंत पोहोचला आहे। प्रशासनाकडून नगरसेवकांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची तक्रार हळवणकर गटाच्या नगरसेवकांनी आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली। तसेच आमदार राहुल आवाडे हे महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करत असून प्रशासनामार्फत नगरसेवकांचा अपमान होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। 22 कोटी रुपयांच्या कचरा संकलन प्रकल्पाच्या ठरावावरून इचलकरंजी महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये उभी फूट पडली। या वादाच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या विशेष महासभेवर हळवणकर गटाने बहिष्कार टाकला होता। त्याआधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एका हॉटेलमध्ये बैठक घेऊन हळवणकर गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नगरसेवक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। आज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेत हळवणकर गटाच्या नगरसेवकांनी प्रशासनाकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची तक्रार मांडली। तसेच महापालिकेतील विविध निविदा प्रक्रियेत आमदार राहुल आवाडे स्वतः लक्ष घालत असून नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला। आम्ही सत्तेत सहभागी असूनही दुय्यम वागणूक मिळत असल्याची भावना व्यक्त करत महापालिकेचा कारभार लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आणि सर्व नगरसेवकांना सन्मानाने वागणूक देत चालवावा अशी मागणी करण्यात आली। या बैठकीला माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह भाजपचे सरचिटणीस शहाजी भोसले, नगरसेवक तानाजी पवार, सभापती विद्या साळुंखे, नगरसेविका विजया महाजन, मनीषा साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन, उदय बुगट आदींसह 18 नगरसेवक उपस्थित होते। या सर्व घडामोडींवर मंगळवारी मुख्यमंत्री यांच्या उपस्थित बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्याने आता या बैठकीकडे इचलकरंजीकरांचे लक्ष लागले आहे।